रमाईचं जीवन हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। सर्वात प्रथम आज या सारोळा नगरीमध्ये तुमच्यात असलेला हा उत्साह, तुमच्या चेहऱ्यावर असलेलं प्रसन्न चित्त आणि आपल्या धम्माप्रती, आपल्या तीन रत्नाप्रती असलेली आपली श्रद्धा हे बघून खरोखरच तुमचं सर्वांचं कौतुक करावं तेवढं कमी असतं मला वाटतं। त्यासाठी तुम्ही सर्वांनीच आपल्यासाठी, स्वतःसाठी एक बार टाळ्या वाजवून स्वतःचं स्वागत केलं। कारण ह्या नगरीमध्ये माझा प्रथम परिचय देतो। माझं नाव आहे भिक्खू धम्मबोधी, भारतीय बौद्ध महासभा भिक्खू संघ सदस्य, चैत्यभूमी दादर, मुंबई। तर या ठिकाणी या नगरीमध्ये मी नवीन आलेलो आहे। असंच आम्ही परिभ्रमण करत असतो, कारण भगवान बुद्धानं भिक्खू संघाला धम्मपदामध्ये सांगितलेलं आहे, चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अथाय हिताय सुखाय देव मनोसाणं देशेत भिक्खवे धम्म अधिकल्याणं मज्ज कल्याणं पर्योसान कल्याणं। असा हा सर्वांचा मंगल करणारा, सर्वांचा हित सुख जाणणारा असा हा धम्म कल्याणकारी, मंगलकारी ह्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भिक्खू संघाला भगवान बुद्धाने आदेश दिलेला आहे। म्हणून भिक्खू संघ परिभ्रमण करत असतो। आणि आज या नगरीमध्ये, कारण आज हा महिना आहे त्याग माता रमाईची जयंती, त्याचबरोबर भीमाईची जयंती, त्याचबरोबर आता उद्या 19 तारखेला छत्रपती शिवरायांची जयंती, अशा ह्या महामाताची, महामानवाची जयंती आज ह्या महिन्यामध्ये आली। म्हणून आपण सर्वांनी, आपण सर्वच या महापुरुषांचे, आणि हे सर्वच आपले महापुरुष आपले सर्वांचे आदर्श आहे। आणि ह्या महापुरुषांचा आदर्श घेऊन आपणाला आपलं जीवन जगायचं आहे। म्हणून सर्वात प्रथम त्याग माता रमाईची जयंती। तर माता रमाई कोण होती? आपणाला तर रमाई कोण नाही माहिती आहे, बरोबर आहे? थोडक्यात आपणाला रमाईचा त्याग, आपणाला प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक संस्कार आणि संस्कृतीवर आपल्याला आत्मसात करण्यासाठी आपण वेळ देणार आहोत। म्हणून ज्या माऊलीनं बाबासाहेबांना घडवलं, तुमची आमची आई रमाई, त्या रमाईचा जन्म वणंद दापोली नगरीमध्ये, वणंद या गावी माता रमाईचा जन्म झाला। कोणतं गाव? वणंद। 1898 ला माता रमाईचा जन्म झाला आणि 27 मे 1935 ला रमाईचं देहांत झालं। याचाच अर्थ रमाईला केवळ 37 वर्ष रमाईला मनुष्याचं जीवन, आयुष्य मिळालेलं आहे। आणि या 37 वर्षाच्या कालखंडामध्ये रमाईनं आपलं जीवन कशी जगली, स्वतःसाठी जगली का इतरांसाठी जगली, ते आपल्याला समजून घ्यायचं आहे। कारण रमाईचा जन्म झाला
दोन माता पित्याच्या पोटी. आईचं नाव आहे रुक्मिणीबाई. रमाईच्या आईचं नाव काय होतं? रुक्मिणी. आणि वडिलाचं नाव भिक्खू ठोत्रे. आणि वनंद या गावी ते राहत होते. आणि त्या ठिकाणी काबाड कष्ट करणारा हा परिवार होता. कष्ट करणारा परिवार होता, पण त्यातल्या त्यात धार्मिक होता हा परिवार. आणि ज्या घरामध्ये धार्मिक वातावरण असतं त्या घरामध्ये संस्कार, संस्कृती, माणसाचं जीवन सफल करणारी संस्कृती राबवली जाते. आणि त्या संस्कृतीमध्ये रमाई वाढली. आईनं दिलेले संस्कार, वडिलांकडून मिळालेली कष्ट करण्याची, हे सर्व रमाईच्या वाट्याला आलं. रमाईला आपल्या बालपणामध्ये ते सर्व बघायला मिळाले. आणि ते बघता बघता ती काबाड कष्ट करायला शिकली. आणि अशा पद्धतीनं तिच्या जीवनाला सुरुवात झाली. आणि नंतर 9व्या वर्षी रमाईचा भिवाशी लग्न झालं. अर्थात बाबासाहेब आंबेडकरांशी लग्न झालं. रमाई 9 वर्षाची होती आणि बाबासाहेब एक 16-17 वर्षाचे होते. त्या काळी त्यावेळी अल्प वयामध्ये लग्न व्हायचे. पण आता तसं नाहीये. म्हणून असं 9व्या वर्षापासून अर्थात बालवयापासूनच तिला काबाड कष्ट करणं हे तिच्या आईपासून तिला सद्गुण मिळालेले होते. आणि रमाईच्या आईनं शिकवलं होतं की रामो, कष्ट केल्यानं माणूस मरत नाहीये, उलट कष्ट केल्यानं माणसाचं आयुष्य वाढतं. ह्या सर्व गोष्टीचे संस्कार आणि संस्कृती रमाईला आई वडिलापासून मिळाली. आणि अशा पद्धतीने तिच्या जीवनाला सुरुवात झाली. खडतर प्रवासाला सुरुवात झाली. आणि रमाईचं बाबासाहेबांचं लग्न झालं. आणि तिथून सुरुवात. आपणाला तर माहित आहे बाबासाहेबांचं जीवन, रमाईचं जीवन, किती काबाड कष्ट करून रमाई जीवन जगली. आणि असल्या गरिबीमध्ये आता सुरुवातीपासून सांगायचं, रमाई संपणार नाही. आपल्याला थोडं थोडं धावता. रमाई थोडी घ्यायची, बाबासाहेब थोडे घ्यायचे, धम्म घ्यायचा आणि आपली संस्कार आणि संस्कृती घ्यायची आहे. म्हणून अशा पद्धतीचं जर रमाईचं जीवन आपण गाण्यामध्ये, प्रवचनामध्ये ऐकलेलं आहे. गरिबीतलं जीवन. बॅरिस्टराची पत्नी होती, तरी पण 17 ठिगळं तिच्या साडीला होती. 17 ठिगळ्याचं लुगडं रमाई लेवत होती. एवढ्या गरिबीत, एवढ्या कष्टाने जीवन जगता जगता बाबासाहेबांच्या शिक्षणाला तिनं मदत केली. गौऱ्या शेणाच्या विकल्या, लाकडाच्या मोळ्या विकल्या आणि आपल्या परिवाराचा सांभाळ करता करता त्याच पैशातून 1-1 रुपया बचत करून रमाई आपल्या लुगड्याच्या पदरामध्ये 1-1 रुपया बचत करून गाठ मारून ठेवत होती. आणि तो पैसा जमा झाला की बाबासाहेबाला शिक्षणासाठी ती देत होती, शिक्षणासाठी मदत करत होती. तर अशा पद्धतीचं रमाईच्या जीवनाला सुरुवात झाली. आणि तो आदर्श आपल्याला घेता आला पाहिजे. कारण आपण बाबासाहेबांचे रमाईची लेकरं आहोत, बरोबर आहेत का नाही? बाबासाहेबांचे लेकरं आहेत का नाही? आपण रमाईच्या लेकी आहेत का नाही? आहेत ना? मग आपल्या आई वडिलांचा आदर्श काय आहे ते आपल्याला घेता आलं पाहिजे, बरोबर? तर अशा पद्धतीचं खडतर प्रवास, कष्टाचं, मेहनतीचं, परिश्रमाचं जीवन जगून त्या रमाईनं 37 वय वर्ष लाभलेल्या रमाईनं बाबासाहेब आंबेडकरांना सिम्बॉल ऑफ नॉलेज पर्यंत पोहोचवलं. माहिती आहे ना आपल्याला? सिम्बॉल ऑफ नॉलेज हे बाबासाहेबाला सर्वोच्च पत्नी बहुमान बाबासाहेबाचा मिळालेला, बाबासाहेबाला मिळालेला सिम्बॉल ऑफ नॉलेज, अर्थात ज्ञानाचं प्रतीक म्हणून बाबासाहेबांची ह्या जगामध्ये, ह्या विश्वामध्ये ओळख आहे.
म्हणून जे बाबासाहेबांनी केलेले कष्ट, घेतलेलं शिक्षण, ह्या सर्व गोष्टी आपल्याला जाणून घेता आल्या पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये त्या पद्धतीनं बाबासाहेबांना दाखवलेल्या मार्गाने आपल्याला जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर आज ही रमाई आहे. सर्वात प्रथम आपली संस्कार आणि संस्कृती आपण सुरुवात करणार आहोत. म्हणून या ठिकाणी रमाईला अभिवादन, रमाईच्या त्यागाला अभिवादन, रमाईच्या कष्टानं जीवन जगलेल्या त्या परिस्थितीला अभिवादन. आता आपण बाबासाहेबांनी केलेली धम्म क्रांती, बरोबर आहे ना? तर बाबासाहेबांनी आपणाला 14 ऑक्टोबर 1956 ला बौद्ध धम्म दिला, बरोबर आहे ना? बौद्ध धम्म दिला आणि बौद्ध धम्माबरोबर बौद्ध धम्माची संस्कार आणि संस्कृती दिलेली आहे. आता आपल्याला बौद्ध धम्माचे संस्कार आणि संस्कृती जाणून घ्यायची आहे. सर्वात प्रथम आपल्याला बाबासाहेबांनी विहार दिली, बुद्ध दिला, धम्म दिला, संघ दिला, अर्थात 3 रत्न दिले की जगामध्ये ह्या 3 रत्नाची कोणीच बरोबरी करू शकत नाही, असे महान रत्न बाबासाहेबांनी आपल्याला दिलेले. म्हणून बौद्धांचे संस्कार आणि संस्कृती आपल्याला जाणून घ्यायचे. कारण इथं आलं तसं मी बघतोय की भंतेजीला आपण वंदन करताय का पाया पडताय? बाबासाहेबांनी आपल्याला वंदन करण्याची संस्कृती दिली का पाया पडण्याची संस्कृती दिली, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. कारण ही अतिशय महत्वाचं आहे. सुरुवात आपल्या जीवनाला, बौद्धांच्या जीवनाला आणि संस्कार आणि संस्कृतीला सुरुवात करत असताना आपल्याला हे शिकायचं आहे. आता आपण कुठे आहोत? बुद्ध मंदिरात आहोत का बुद्ध विहारात आहोत? बुद्ध विहारात आहोत, बरोबर आहे. बुद्ध मंदिर म्हणता कामा नये. आपण आपल्यासाठी बुद्ध विहार, बरोबर आहे ना? मग बुद्ध विहारात आपण कसं यावं? बौद्धांनी बुद्ध विहारात कसं यावं? बौद्धांनी बुद्ध विहारात येण्याचे फायदे काय आहेत हे पण आपल्याला समजून घ्यायचं आहे, बरोबर आहे. तर आपल्या गुरुला आपण आपली बौद्धांची संस्कृती आहे. भंतेजीला काय म्हणतात? वंदामी भंतेजी, बरोबर आहे का? रस्त्यानं कुठे जरी आपले धर्मगुरु भेटले तर आपले 2 हात जोडले पाहिजे आणि आपल्या गुरुला आदरानं वंदन करता आलं पाहिजे. आपल्या गुरुला काय म्हणायचं असतं? वंदामी भंतेजी. म्हणा बरं, वंदामी भंतेजी. भंतेजीला जय भीम करायचा. जय भीम तर आमचा प्राणवायू आहे, जय भीम तर आमची शान आहे, आन आहे, बरोबर आहे का? पण आपली बौद्धांची संस्कृती आहे, आपण बौद्ध धम्मी आहोत. आपल्या संस्कृतीप्रमाणे आपल्याला जीवन जगायचं आहे. आपल्या गुरुला वंदामी भंतेजी म्हणायचं, बरोबर आहे. आता तुम्ही या ठिकाणी आले, किती वेळेस वंदन केलं आपण? तुम्हाला सांगितल्याच्या नंतर 3 वेळेस केलं, पण बरेच लोक एकच वेळेस पायाला हात लावून निघून जात होते. कारण आपली पाया पडण्याची संस्कृती नाही. आपल्या गुरुचा पायाला स्पर्श करू नये. गुडघ्यावर बसून आपणाला त्रिवार पंचांग प्रणाम करता आला पाहिजे. काय करता आला पाहिजे? त्रिवार म्हणजे 3 बार. त्रिवार म्हणजे 3 बार. पंचांग प्रणाम म्हणजे 5 अंगानं केलेला प्रणाम. मग 5 अंग कुठले टेकतात आपले? 2 पाय, 2 हात आणि 5वं डोकं. गुडघ्यावर बसणे, 2 हात हृदयापाशी, बुद्धं नमामि, 2 हात खाली ठेवून आपलं डोकं जमिनीवर टेकलं पाहिजे. दोन्ही हाताच्या मध्ये डोकं टेकलं पाहिजे. बुद्धं नमामि, धम्मं नमामि आणि संघं नमामि. किती वेळेस? 3 बार. मग ह्या आपल्या वंदन करण्याच्या संस्कृतीला काय म्हटलेलं आहे? त्रिवार पंचांग प्रणाम, बरोबर आहे का?
लक्षात ठेवणार का आता? आता आपल्यापैकी कुणा पण म्हणायचं नाही, कुठल्या आईनं सुद्धा म्हणायचं नाही आपल्या मुलाला जा भंतीजीच्या पाया पड. नो, जा भंतीजीला वंदन कर. काय म्हणायचं? भंतीजीला वंदन कर, पाया पड म्हणायचं नाहीये. पाया पडण्याची संस्कृती बौद्धांची नाहीये. मग तुम्ही बौद्ध आहात का नाही? बौद्ध आहात का तुम्ही? मग आपल्याला पाया पडायच्या संस्कृतीपासून आपल्याला बाबासाहेबांना वंदन करण्याची संस्कृती आपणाला दिली. आपण लक्षात ठेवायचं आहे, बरोबर आहे? विहारात आल्याबरोबर आपल्या आदर्शाला त्रिवार पंचांग प्रणाम आणि नंतर आपल्या गुरुला वंदन, बरोबर आहे? त्याच पद्धतीनं त्रिवार पंचांग प्रणाम करायचा असतो, हे लक्षात ठेवायचं, बरोबर? त्याच्यानंतर आपण सुरुवातीला आपल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण काय केलं? त्रिशरण पंचशील घेतलं, बरोबर आहे का? त्रिशरण पंचशील घेतलं. त्याचा अर्थ किती जणांना माहित आहे? बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. किती जणांना माहित आहे? आपण वंदन करतो पण ही सर्व पाली भाषेतले आहे. ह्याचा आपल्याला अर्थ कळायला पाहिजे आणि अर्थ कळाल्याशिवाय आपल्याला ते आचरणात आणता येत नाही. म्हणून आपल्याला समजून घ्यायचं आहे, बुद्धं शरणं गच्छामि. तर बुद्ध कोण आहे? आपण बुद्ध म्हणले की मूर्तीत बघतो, बाबासाहेब म्हणले की पुतळ्यात बघतो, फोटो मध्ये बघतो. पण विचार करा, बुद्ध मूर्तीत नाही. बुद्ध असे होते की आपल्याला मूर्तीकडे बघितलं की आपल्याला समजून येतं बुद्ध असे होते. पण बुद्ध ही काय आहे? बुद्ध ही अवस्था आहे. कारण ती सिद्धार्थ गौतम होते. सिद्धार्थ गौतमापासून बोधिसत्व झाले आणि बोधिसत्वाच्या नंतर त्या अवस्थेला प्राप्त केलं आणि त्या अवस्थेचं नाव आहे बुद्ध. तर बुद्ध म्हणजे काय? ह्या विश्वात सर्व क्षेत्रातलं तंतोतंत परिपूर्ण नॉलेज असले, सर्वात विद्वान, बुद्धिमान, सर्व क्षेत्रातलं ज्ञान असणे, त्याला बुद्ध म्हटलेलं आहे. बुद्ध म्हणजे एक अवस्था आहे, त्या गहन अवस्थेचं नाव आहे बुद्ध. बुद्ध म्हणजे बोधी ज्ञान, सर्व उत्कृष्ट प्रकारचं दिव्य ज्ञान, त्याला बुद्ध म्हटलेलं आहे. म्हणून भगवान बुद्धाने आपल्याला काय सांगितलं? माणसाचं जीवन सफल करायचं असेल तर आपल्याला माणसानं आपण कुणाला शरण गमन करावं, कुणाला वंदन करावं. म्हणून बुद्ध म्हणतात, बुद्धं शरणं गच्छामि. मी सर्व उत्कृष्ट प्रकारच्या दिव्य ज्ञानाला शरण जाईल तरच माझं जीवन सफल होईल. याचा अर्थ समजून घ्यायचा आपल्याला. बोधी ज्ञानाला शरण गेल्याशिवाय आपल्या जीवनाचं सार्थक होत नाही, बरोबर आहे का नाही? खाली मूर्तीला शरण गेले ना आपलं भलं होईल का? अजिबात नाही. आपल्याला बुद्ध गुणाला शरण जाता आलं पाहिजे, धम्म गुणाला शरण जाता आलं पाहिजे आणि संघ गुणाला शरण जाता आलं पाहिजे. म्हणून बुद्ध म्हणजे काय? सर्व उत्कृष्ट प्रकारचं दिव्य ज्ञान. त्या ज्ञानात पुढं विश्वातलं सर्व ज्ञान केलंय, असे ते बुद्ध आहेत. म्हणून आपलं जीवन सफल करायचं असेल तर भगवान बुद्धाने आपल्याला सांगितलं, सर्व उत्कृष्ट प्रकारच्या दिव्य ज्ञानाला शरण जा. ज्ञानी बना, विद्वान बना. आणि विद्वान बनलेली माणसं कधीच कुणाला शरण जात नाहीत, कधीच कुणाचे लाचार होत नाहीत. म्हणून आपल्याला बुद्धाने सांगितलं, बुद्धं शरणं गच्छामि. समजलं आपल्याला बुद्ध काय? बरोबर आहे? बुद्ध ह्याला म्हटलेलं आहे. मूर्ती बघितल्याच्या नंतर बुद्धाची आपली भेट झाली का? भगवान बुद्धाची आपली भेट झाली का? नाही. आपण बुद्धाला बघितलं का? नाहीये. मूर्तीकडे आपल्याला बघितल्याच्या नंतर आपल्याला कळतं की बुद्ध असे होते. बाबासाहेबांची भेट झाली का आपली? नाही. बाबासाहेबांच्या प्रतिमेला, बाबासाहेबांच्या पुतळ्याला बघितल्याच्या नंतर आपल्याला कळतं की बाबासाहेब असे होते, बरोबर आहे? बुद्धाला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला आचरण करावं लागतं, पारमिता पार करावं लागतं, बुद्धाची वचनं जाणून घ्यावं लागतात.
हे आपल्याला समजून घेतलं तर बुद्ध आपल्याला कळतील. आणि बाबासाहेब कुठे भेटतील आपल्याला? बाबासाहेब पुतळ्यात आहेत का? बाबासाहेब फोटोत आहेत का? नाही. ना बाबासाहेब पुतळ्यात आहेत, ना बाबासाहेब प्रतिमेत आहेत. बाबासाहेब कुठं आहेत? कुठं भेटतील बाबासाहेब आपल्याला? पुस्तकात बाबासाहेब भेटतील आपल्याला. बाबासाहेबाला वाचावं लागेल तेव्हा बाबासाहेब कळतील आपल्याला. पुतळ्यात बाबासाहेब आहेत का? नाही. वाचाल तर वाचाल, वाचाल तर वाचाल, नाहीतर अज्ञानात सोडून मराल. त्याच्यासाठी बाबासाहेब म्हणाले शिका. जो शिकेल तोच टिकेल. हे बाबासाहेबांचा आदर्श आहे, हे बाबासाहेबांची शिकवण आहे, आपल्याला समजून घ्यायची आहे. आपण बाबासाहेबांची लेकरं आहोत. ज्या समाजाचा बाप सिम्बॉल ऑफ नॉलेज पर्यंत पोहोचलेला आहे. जग आदर्श आमच्या बापाचा घेतो. देशातच नाही तर विदेशात बाबासाहेबांचे पुतळे आहेत. एवढे आमचे बाबासाहेब एवढे विद्वान आहेत. मग त्या बाबासाहेबांची लेकरं कशी असली पाहिजे? कशी असली पाहिजे? त्या बाबासाहेबाला, त्या बापाला शोभतील अशीच लेकरं असली पाहिजे. रमाईच्या लेकी रमाईला शोभतील अशाच रमाईच्या लेकी असल्या पाहिजे. बरोबर आहे का नाही? तरच आपणाला बाबासाहेबाला बाप म्हणण्याचा, या रमाईला आई म्हणण्याचा अधिकार पोहोचतो. अन्यथा कदापि नाही. म्हणून आपल्याला बुद्धाला शरण जाणे, बोधी ज्ञानाला शरण जाणे हे समजून घ्यायचं आहे. बरोबर आहे ना? बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पि तृतीयं. एक बारच नाही, 3 बार मी बोधी ज्ञानाला शरण जाईल, ज्ञान घेईल, ज्ञानी बनेल आणि माझं जीवन सफल करून घेईल. याच्या पुढे जाऊन भगवान बुद्धानं दिलेलं पंचशील, तर हे पंचशील सुद्धा समजून घ्यायचं आपल्याला. आपली जी वंदना आहे की जेणेकरून कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात पंचशिलेशिवाय आपण करत नाही. जेणेकरून माणूस मेला तरी पण आपण पंचशील घेतो. घेतो का नाही? घेतो का नाही? मग कधी विचार केला का आपण आमच्या बौद्धांच्या कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात पंचशिलेशिवाय होत नाही? ह्या पंचशिलेमध्ये काय एवढं मोठं दडलेलं आहे हे आपल्याला पंचशील समजून घ्यावं लागेल. बरोबर आहे? तर पंचशील म्हणजे 5 शील. पंचशील समजून घ्यायचे ना आपल्याला? समजून घ्यायचे का नाही? बरोबर आहे? तर पंचशील म्हणजे 5 शील. 5 शील म्हणजे 5 नियम. आणि 5 शील, पंचशील भगवान बुद्धानं का दिले असतील ह्याच्यावरही आपल्याला चिंतन मनन करायचं आहे, समजून घ्यायचं आहे आपल्याला. बरोबर आहे? तर पहिलं शील, पहिल्या शिलामध्ये बुद्ध म्हणतात पाणातिपाता वेरमणी शिक्षापदं समादयामी. आपल्या वंदनेमध्ये क्लिअर आणि क्लिअरिटी असली पाहिजे. काही लोक उच्चार वेगळा करतात. आपणाला दिलेलं सील परिपूर्ण क्लिअर आणि क्लिअरिटी आपल्या मुखातून निघली पाहिजे. तर पहिलं सील आपल्याला समजून घ्यायचं आहे. पहिलं सील काय म्हणतं? पाणातिपाता वेरमणी शिक्षापदं समादयामी. काही लोक पाण्यात पाता म्हणतात, येरमणी म्हणतात, वेरमणी अर्थाचा अनर्थ होतो, त्याचा अर्थ वेगळा होऊन जातो. म्हणून आपल्याला समजून घ्यायचं आहे पाणातिपाता वेरमणी शिक्षापदं समादयामी. तर ही सील काय काय म्हणतं? त्या शिलाचा अर्थ काय होतो? कोणी सांगेल का? नाही सांगणार का? असू द्या, चालेल. बरोबर आहे? तर ह्या पहिल्या शिलाचा अर्थ होतो मी माझं जीवन जगत असताना कधीही केव्हाही कुठेही कुठल्याही प्राण्याची जीव हिंसा हत्या करणार नाही. बघा, समजून घ्यायचे आपल्याला. पहिल्या शिलाचा अर्थ काय म्हटले? मी कुठल्याही प्राण्याची हत्या हिंसा करणार नाही. भगवान बुद्धानं दिलेलं पंचशील आपणाला
तीन तीन चार चार प्रकारे आचरणात आणायला सांगितलं बुद्धाने. तीन तीन चार चार प्रकारे आचरणात आणायला सांगितलं. पहिल्या शिलामध्ये सांगितलं मी प्राण्याची हिंसा करणार नाही. मग काय करणार आहे? उलट मी प्राण्याचं लालन पालन करेन, त्याला जीव लावेन, त्याच्यावर मैत्री करुणा करेन, विनाकारण मला त्रास न देणाऱ्या प्राण्याची हत्या करणार नाही. जर कोणी प्राण्याची हत्या करत असेल मी त्याचं समर्थन करणार नाही. मी कुणाला हत्या करायला लावणार नाही. मी प्राण्याचं लालन पालन करेन. पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादयामि. समजलं पहिलं सील. दुसरं सील काय? दुसरं सील आपलं काय? बोला. अतिन्नादाना वेरमणी सिक्खापदं समादयामि. दुसरं सील आपण अतिन्नदाना नाही, अतिन्नादाना. अतिन्नदाना करणे, अतिन्नादाना न करणे. अतिन्नादाना म्हणजे मी चोरी करणार नाही. मी चोरी करणार नाही, कुणाला चोरी करायला लावणार नाही, चोरी करणाऱ्याचं मी समर्थन करणार नाही. दुसऱ्यानं कमवलेलं धन चोरून लुटून लुबाडून आणून माझ्या परिवाराचा माझा संसार भागवणार नाही. चोरलेलं धन मला माझ्या संसारात कधीही सुख देणार नाही. म्हणून अतिन्नादाना वेरमणी सिक्खापदं समादयामि. विचार करा बरं. एखाद्याच्या शेतातलं जाऊन आपण काहीतरी चोरून आणलं. त्या माणसानं त्या धड्यानं स्वतःसाठी स्वतःच्या परिवारासाठी कमवलेलं आहे. त्याला न विचारता आपण जर माघारी जाऊन जर चोरून आणलं, लोकांचं चोरलेलं धन आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुख देईल का? उलट आपल्याला त्याचा काय लागेल? श्राप लागेल, हाय लागेल. म्हणून आपण कुणाची चोरी करू नये, कुणाला चोरी करायला लावू नये किंवा चोरी करणाऱ्याचं समर्थन करू नये. अतिन्नादाना वेरमणी सिक्खापदं समादयामि. तिसरं सील. दोन झाले. तिसरं काय? कामेषुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादयामि. मी पर स्त्री पर पुरुष गमन करणार नाही. मी व्याभिचार करणार नाही. मी कुणाला व्याभिचार करायला भाग पाडणार नाही. ह्या रस्त्यानं जात असताना तिकडून एखादी पर पुरुष येत आहे, इकडून एखादी पर स्त्री जात आहे. दोघांची वाटत भेट झाली. तिकडून येणाऱ्या पुरुषाला इकडून जाणाऱ्या स्त्रीनं काय समजायचं? लहान असेल तर माझ्या मुला समान, मोठा असेल तर माझ्या भावा समान, आणि त्याच्यापेक्षा मोठा असेल तर माझ्या बापा समान त्याला समजून घेण्याची आपली दृष्टी असली पाहिजे. स्त्रीनं पुरुषानं सुद्धा तिकडून येणारी स्त्री लहान असेल मुली समान, मोठी असेल बहिणी समान, त्याच्यापेक्षा मोठी असेल तर आपल्या आई समान तिला बघण्याची आपली दृष्टी असली पाहिजे. नाहीतर तिला बघून तुझी पापी वासना, दुष्ट वासना जागरूक होऊ देऊ नकोस. पानात कामेषुमिच्छाचारा वेरमणी. आपल्या पत्नीमध्ये, आपल्या पतीमध्ये आपलं व्यवहारिक संसारिक जीवन आपल्याला जगायचं आहे. पर स्त्रीशी कधीही गमन न करणे. कामेषुमिच्छाचारा वेरमणी. बरोबर आहे ना? तर या पद्धतीचं आपल्याला हे सील पालन करायचं आहे. उलट मी स्त्रीचं रक्षण करेन. कामेषुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादयामि. चौथं सील. मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादयामि. मी खोटं कधीच बोलणार नाही. खोटं न बोलणे, खोट्याची साक्ष न देणे, खोटं बोलणाऱ्याचं समर्थन न करणे, सत्यच बोलणे. गळ्याला फास जरी लागला तरीही आपण कधीही खोटं बोलू नये.
मूसावादा वेरमणी सिक्खापदम समादयामि. किती शील झाले? 4 झाले. 5वं शील सुरा मेरे मज्ज पमा गठाना वेरमणी सिक्खापदम समादयामि. काय म्हणतं शील? मी जन्मल्यापासून मरेपर्यंत कुठलेही नशा पाणी करणार नाही, दारू पिणार नाही, तंबाखू खाणार नाही, बिडी गोवा गुटखा सिगारेट भांग चरस गांजा मी कधीच घेणार नाही. त्या शिलाचं नाव आहे सुरा मेरे मज्जपमादठाना वेरमणी सिक्खापदम समादयामि. आपल्या शरीराला काय लागतं? माणसाच्या मूलभूत गरजा किती आहेत? किती? 3. अन्न वस्त्र निवारा. बरोबर आहे. आपल्या शरीराला जे जे लागतं तेच दिलं तर आपलं शरीर आपल्याला साथ देईल. जर हे शरीर दारू मागतं का आपल्याला? तंबाखू मागतं का? गोवा गुटखा बिडी सिगारेट मागतं का? मागत नाही. जे शरीर स्वीकार करत नाही ते जर तुम्ही त्या शरीराला द्याल तर ते शरीर तुम्हाला साथ देईल का? देईल का? तुम्हाला माहित आहे, बघा तुम्ही व्यसन करणारी माणसं या जगामध्ये कशी आहेत. बरोबर आहे का? म्हणून आपण कुठलंच नशा पाणी करू नये, कुठलंच व्यसन करू नये. आपणाला व्यसन चांगल्याच असावं. आपणाला व्यसन कशाचं असावं? विहारात येण्याचं व्यसन असावं, पंचशिलेचं परिपूर्ण पालन करण्याचं व्यसन असावं, शील सदाचाराचं जीवन जगण्याचं व्यसन असावं, माणूस म्हणून जगण्याचं व्यसन असावं. ही व्यसनं आपणाला असावी. पण आपल्या शरीराचं आपल्या संसाराचं वाटोळ करणारी व्यसनं आपणाला नको आहे. बरोबर आहे? तर ही पंचशील आहे. बघा तुम्ही, आपणाला ह्या निसर्गामध्ये 2 पाय मिळाले, 2 हात मिळाले, 2 डोळे मिळाले, तोंड मिळालं, कान मिळाले, 32 दातही फुकट मिळालेले. मिळालेत का नाही? 32 दात फुकट मिळाले. 1 रुपया तरी खर्च केला का आपण? नाही. मग बघा तुम्ही, व्यसन करणारी गोवे गुटखे तंबाखू बिडी सिगारेट गांजा पिणारी लोक बघा तुम्ही. गांजा पितात, बिड्या पितात, सिगारेट पितात, तोंडाची दुर्गंधी येते आणि अशा परिस्थितीमध्ये दात सडून घेतात, जवानपणीच बोचरे होऊन जातात. बरोबर आहे? बघा तुम्ही, गोवे गुटखे खाणारी माणसं बघा तुम्ही, त्यांच्या समोर जावा तुम्ही. नरकात पशी गेलेलं बरं, पण त्याच्या पशी जाऊ वाटत नाही. एवढा घाण वास येतो त्याचा. बरोबर आहे? हातावरती तंबाखू वगैरे खाऊन बघतात, टाकतात. एवढा मोठा आपला रफ हात असताना हातावर एवढा मोठा डाग बसतो. अंतकरण किती नाजूक असेल, कधी विचार केला का आपण? बरोबर आहे? एवढ्या नाजूक अंतकरणामध्ये केवढा मोठा डाग पडत असेल आणि ते डाग पडता पडता नंतर मग ते आपल्या शरीरामध्ये व्यापून जातं आणि नंतर तिथून बिमाऱ्या व्हायला चालू होतात. बरोबर आहे? म्हणून बुद्धानं सांगितलं, कुठलंच व्यसन करू नका. कारण ही जीवन, माणसाचं जीवन एकच बार आहे. नो बार एकच बार. बरोबर आहे? म्हणून एकच बार मिळालेले जीवन, माणूस म्हणून जन्माला आलो होतो याचा काहीतरी पुरावा ठेवून जाण्यासाठी मनुष्याचं जीवन आहे. आज आपल्या समाजामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे, आपल्या समाजातल्या काही लोकांना आपण खाण्यासाठी जगावं का जगण्यासाठी खावं हे सुद्धा कळायला माहित नाही. कोण सांगाल आपण खाण्यासाठी जगलं पाहिजे का जगण्यासाठी खाल्लं पाहिजे? कोण? जगण्यासाठी. मग काय खाल्लं पाहिजे? गोवे गुटखे बिडी सिगारेट हे खाल्लं पाहिजे का? बरोबर आहे ना? जे आपलं शरीर स्वीकार करतं, शरीर सुरक्षित राहतं, तेच आपल्याला खावं लागेल. बरोबर आहे?
म्हणून आपण कुठलंही नशा पाणी व्यसन करू नये. म्हणून ही पंचशील आहे. मेरे मध्य पमा गठाना वेरमणी शिक्षापदम समाध्या. तर अशी ही 5 शील आहे. कधी विचार केला का की आपल्याला पंचशील का दिलेलं आहे? पंचशील का दिले? पंचशीलेमध्ये एवढा गहन अर्थ दडलेला आहे. एवढं पंचशील आमच्यासाठी महत्वाचं आहे. कारण 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धानं निर्माण केलेलं पंचशील आहे. बुद्ध म्हणजे बौद्धांचीच आहेत का? नाही. बुद्ध बौद्धांचीच नाही, त्या विश्वातील सर्व जाती धर्म पशु पक्षी जीव जंतू सत्व जीव सत्व सर्वांवर समान दया मैत्री करुणा करणारे बुद्ध. म्हणून आपल्याला आपलं जीवन सफल करून घ्यायचं असेल, आपल्याला मनुष्य जीवन प्राप्त झालं याचा सदुपयोग करून घ्यायचा असेल तर भगवान बुद्धानं दिलेलं पंचशील, त्या पंचशिलेचं आपल्याला तंतोतंत पालन करावं लागतं. आणि पंचशील देत असताना भगवान बुद्ध म्हणतात, मी माणूस कुणाला म्हणतो? भगवान बुद्ध म्हणतात, मी माणूस कुणाला म्हणतो? भगवान बुद्धानं सांगितलं, जो ही कोणी, तो कुठल्याही जातीचा असू द्या, कुठल्याही धर्माचा असू द्या, कुठल्याही समाजाचा असू द्या, या कुठल्याही समूहाचा असू द्या, भगवान बुद्ध म्हणतात, जो कोणी जन्मल्यापासून मरेपर्यंत पंचशिलेचं तंतोतंत पालन करतो, मी त्यालाच माणूस म्हणतो. समजून घेतलं पंचशील? बुद्धाच्या भाषेमध्ये भगवान बुद्ध म्हणतात, जोही कोणी पंचशिलेचं तंतोतंत पालन करतो, एकाही शिलाचं उल्लंघन करत नाही, त्यालाच मी माणूस म्हणतो. अन्यथा मी त्याला माणूसच म्हणत नाही, मी त्याला बुजगावनं समजतो. बुजगाव माहितीये बुजगावनं कशाला म्हणतात? कशाला म्हणतात बुजगावनं? आई, बुजगावनं कशाला म्हणतात? शेतामध्ये लाकडाला कपडे घातले उभे केले जातात, बरोबर आहे? म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, मी माणूस त्याला म्हणतो की जो कोणी असू द्या, पंचशिलेचं तंतोतंत पालन करतो, मी त्यालाच माणूस म्हणतो, अन्यथा मी त्याला माणूसच म्हणतो. मग आता तुम्ही ठरवायचं आहे, प्रत्येकाने ठरवायचं आहे, पंचशिलेचं पालन करणारे कोण कोण आहे. बरोबर आहे? तुमचं जीवन आहे, तुमच्या जीवनामध्ये, व्यावहारिक जीवनामध्ये पंचशिलेचं पालन करणारालाच बुद्ध म्हणतात, मी माणूस म्हणतो. मग तुम्ही ठरवायचं आहे, तुम्ही रोज किती शिलाचं पालन करताय. बरोबर आहे? म्हणून एवढं सर्व पंचशिलेचा अर्थ गहन आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी पंचशिलेला कायद्यात तरतूद केली. कायद्यामध्ये, बरोबर आहे? कायद्यामध्ये तरतूद केली. पानातिपाता वेरमणी, कुणीही एखाद्या प्राण्याची हत्या केली, पकडलं गेलं तरी त्याला कायद्यानं सजा आहे. बरोबर आहे का? एखाद्या प्राण्याची हत्या कुणी केली, उदाहरण घ्या, सलमान खान, त्याने हरण मारलं, झाली का नाही सजा? बरोबर आहे? पानातिपाता वेरमणी, प्राण्याची हत्या केली, पकडलं गेलं तरी तुम्हाला सजा आहे. चोरी केली, तो पकडलं गेलं तरी तुम्हाला सजा आहे. एखाद्या महिलेला विनयभंग केला, छेडछाड केली, बलात्कार केला, पकडलं गेलं तरी तुम्हाला सजा आहे. खोटं बोललं, खोट्याची साक्ष दिली, पकडलं गेलं तरी तुम्हाला सजा आहे. आणि दारू पिली, विकली, पकडले गेलं तरीही तुम्हाला सजा आहे, कायद्यानं सजा आहे. म्हणून हे पंचशील एवढं आमच्यासाठी महत्वाचं आहे. म्हणून हे पंचशिलेचं आपल्याला तंतोतंत पालन करायचं आहे. म्हणून हे पंचशील, बघा तुम्ही प्राण्याची हत्या केली, काय वाईट आहे माणूस, मुख्य प्राण्याचा बळी गेला, हो वाईट म्हणतील.
चोरी करणाऱ्याला चोरट्या म्हणतील, खोटं बोलणाऱ्याला खोटारड्या म्हणतील, महिलेचा विनय भंग केला, बलात्कार केला, पापी आहे, दुष्ट आहे म्हणतील. दारू पिणाऱ्याला तर फार मोठ्या सन्मानाने बोलतात. बरोबर आहे का? दारू पिणाऱ्याला काय म्हणतात? एवढा दारुड्या म्हणतात. आणि हे पंचशील आपल्यासाठी महत्वाचं आहे. म्हणून बुद्धानं दिलं की पंचशील. भगवान बुद्धानं सांगितलं ह्या जगामध्ये, ह्या सृष्टीमध्ये कितीतरी जीव जंतू पशु पक्षी आहेत, पण ह्या सर्व प्राण्यामध्ये मनुष्य प्राण्याचं जीवन सर्वश्रेष्ठ जीवन आहे. मनुष्य प्राणी एवढं जीवन सुंदर कुठल्याही प्राण्याचं नाही. एवढं सुंदर जीवन आपणाला मिळालेलं आहे. आणि ह्या जीवनाचा सदुपयोग करून घ्यायचा असेल तर आपल्याला पंचशिलेशिवाय आणि भगवान बुद्धाच्या धम्माशिवाय पर्याय नाही. म्हणून आपल्याला हे धम्म समजून घ्यायचं आहे, धम्माप्रमाणे वागायचं आहे. हे पंचशील आज आपण अशा पद्धतीनं आपण समजून घेतलेलं आहे. आणि माय बापानं पंचशील समजून घ्यायचं आहे, आचरणात आणायचं आहे आणि आपल्या मुलांना ते पंचशील शिकवायचं आहे. आणि पंचशिलेशिवाय सुसंस्कार म्हणता येत नाही. ज्या संस्कारामध्ये पंचशील आहे आणि त्या पंचशील मिश्रित त्याच संस्काराला सुसंस्कार म्हणतात. आणि सुसंस्काराशिवाय माणसाचं जीवन सफल नाही. आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीचा धम्म आपल्या जीवनाची सुरुवात करायची आहे. पंचशील समजून घेतलेला आहे, पंचशील आचरणात आणायचं आहे. याच्या पुढे आपल्याला पंचशील म्हणजे काय? भगवान बुद्ध म्हणाले टेलर कपडा मापण्यासाठी टेपचा वापर करतो. बरोबर आहे का? टेलर आहे, तुम्ही असाल टेलर कोणी, कपडा मापण्यासाठी टेपचा वापर करता. बरोबर आहे का? टेलरला मोजपट्टी असल्याशिवाय मापता येतं का? मापता येत नाही. म्हणून भगवान बुद्धाचा धम्म म्हणतो टेलर कपडा मापण्यासाठी टेपचा वापर करत असतो, पण मी माणसाची माणुसकी मोजण्यासाठी पंचशिलेचा वापर करतो. समजून घेतलं? पंचशील किती आमच्यासाठी महत्वाचं आहे. बरोबर आहे. समजा एखाद्यानं 5वं शील उल्लंघन केलं, तिकडून येणारी 2 माणसं आहे, एक दारू पिऊन आलेला आहे आणि एक चांगला माणूस आहे. या ठिकाणी खुर्च्या टाकलेल्या, 2 जण पण इथं आलेले. कुठल्या माणसाला उठून खुर्ची द्याल तुम्ही? कुठल्या माणसाला खुर्ची द्याल? कुठल्या माणसाचा सत्कार कराल? म्हणताल का दारू पिलेला माणूस आहे, घ्या वरी घ्या, त्याचा सत्कार करा, खुर्ची द्या त्याला बसायला, म्हणताल का कोणी? कोणीच म्हणणार नाही. आणि जर कोणी पंचशिलेचं पालन करणार असेल, माणूस असेल, सज्जन असेल, गुणवान असेल, विद्वान असेल, त्याचीच कदर केली जाते, त्याचा सन्मान केला जातो. दारुड्याची, खोटं बोलणाऱ्याची, चोरी करणाऱ्याची, व्यभिचार करणाऱ्याचा कधीही सन्मान केला जात नाही. म्हणून बुद्ध म्हणतात जो ही कोणी पंचशिलेचं तंतोतंत पालन करतो मी त्यालाच माणूस म्हणतो. आणि त्याचीच कदर होते, त्याचाच सन्मान होतो. बरोबर आहे. अतिन्नादान आपणाला हे शील जाणून घेत असताना इथपर्यंत समजून घ्यायचं आहे. तुमचाच नवरा सकाळी आंघोळीला बसलेला आहे, कपडे काढून ठेवलेले, खुंटीला अडकून ठेवलेले, नवरा तर आंघोळीला गेलेला आहे, पण आता पैसे काढून घ्यायचे आहेत नवऱ्याच्या खिशात. मग माझाच नवरा आहे, माझ्याच नवऱ्याचे कपडे, त्याला काय विचारायचं आहे? तुमचा जरी नवरा असला, कपडे त्याचे आहेत, त्याच्या खिशातले पैसे काढून घ्यायचे असेल तर त्याला विचारल्याशिवाय पैसे घेता येत नाही. आणि त्याला न विचारता जरी घेतले तरी ती चोरीच झाली. नवरा तुमचा जरी असला तरी. बरोबर आहे. न विचारता घेतलेली वस्तू म्हणजे ती चोरीच झाली. इथपर्यंत आपल्याला हे शीलाचं पालन करायला सांगितलं आणि तेव्हा आपलं जीवन सफल होतं. तर अशा पद्धतीचं
आपणाला भगवान बुद्धाचा धम्म माणूस बनायला शिकवतो. आणि माणूस बनायचा असेल, आपल्या जीवनाचा सार्थक करून घ्यायचं असेल तर आपणाला बुद्धाच्या धम्माशिवाय पर्याय. कारण 1956 ला बाबासाहेबांना आपणाला धम्म दिला. धम्माबरोबर धम्माची संस्कारांनी संस्कृती दिली. ती तुमची आमची ह्या विश्वास असलेली मानाची बौद्धांची संस्कृती आहे, जेणेकरून या विश्वामध्ये ह्या संस्कृतीची कुठलीच संस्कृती बरोबरी करू शकत नाही. एवढी महान संस्कृती बाबासाहेबांना आपल्याला दिलेली आहे. बुद्धिझम, बौद्ध धम्माला बुद्धिझम सुद्धा म्हणतात. बुद्धिझम कशाला म्हणतात माहिती आहे तुम्हाला? बुद्धिझमची व्याख्या काय? बुद्धिझम म्हणजे सर्वात हुशार, कधीही केव्हाही कुठेही कुणीही कोणताही प्रश्न केला, हरेक प्रश्नाची तंतोतंत उत्तर देणारा समाज समूह म्हणजे बुद्धिझम. बुद्धिस्ट. मग आपण ठरवायचं आहे, मी बुद्धिझमच्या कॉलम मध्ये मी बसतो का? आहे का आपल्याकडे त्याची पात्र? कारण बऱ्याच लोकांना पंचशील पण येत नाही, पंचशिलेचं प माहित नाही आणि धम्माचं ध माहित नाही, अशी परिस्थिती आपल्या समाजामध्ये झालेली आहे. 69 वर्षे पूर्ण झालेली आहेत. एक पिढी गेलेली आपली. बाबासाहेबांना आपल्याला भगवान बुद्धाचा धम्म देऊ, बरोबर आहे का नाही? एक पिढी गेली, 69 वर्षे पूर्ण होऊन गेलेली. आपल्याला हे समजून घ्यायचं आहे, आपल्या मुलाबाळावर आपल्यावर सुसंस्कार आपल्यावर घडतील तरच आपलं जीवन सफल आहे, नाहीतर व्यर्थ जीवन आहे आपलं. आपणाला हे समजून घ्यायचं आहे. तर पंचशिलेमध्ये 5 शिलामध्ये एक भगवान बुद्ध म्हणतात, एका शिलामध्ये फार मोठी ताकद आहे, फार मोठी ताकद आहे. कारण एक शील जर पालन कराल तर त्या शिलामुळे तुमची प्रतिष्ठा, मान, सन्मान, बहुमान तुमचा वाढेल. एक जरी शिलाचं काटेकोर पालन केलं तर एका शिलामध्ये किती ताकद असते ते तुमच्या पुढे एक संदर्भ देतो. एकाच शिलामध्ये किती ताकद असते. जास्त वेळ घेणार नाही तुमचा. तर पंचशिलेतले 5 शिला आहेत. भगवान बुद्ध म्हणतात, एक जरी शील पालन केलं तरी त्याच्या जीवनाचं सोनं आहे. तर पंचशील किंवा एका शिलामध्ये किती ताकद आहे आपल्याला समजून घ्यायचं आहे. बघा, एका गावामध्ये 2 पती पत्नी होते, नवरा बायको होते. बायको होती श्रद्धावान, शीलवान होती, बुद्धाच्या धम्माला 3 रत्नाला वंदन करणारी होती, आणि नवरा दुराचारी होता. बायको सदाचारी होती आणि नवरा दुराचारी होता. मग दुराचारी आणि सदाचारी असे आपल्या घरामध्ये जर असेल तर आपला संसार सुखाचा होईल का? अजिबात नाही होत, बरोबर आहे. आपला संसार सुखाचा व्हायचा असेल तर ह्या संसार रूपी रथाची 2 चाकं म्हणजे पती आणि पत्नी आहेत, बरोबर आहे. पती आणि पत्नी म्हणजे संसार रूपी रथाची 2 चाकं, आणि दोन्ही चाकं व्यवस्थित असतील तर आपला संसार सुखाचा. नाहीतर संसाराचे 3 13 आणि 9 18 होऊन जातात, बरोबर आहे. तर एका शिलामध्ये किती ताकद आहे ते आपल्याला आजमावायचं, समजून घ्यायचं आहे. नवरा बायको होते, नवरा दुराचारी आणि पत्नी सदाचारी होती. तर दुराचारी कसा होता नवरा? तो होता चोरी करणारा. नवरा चोरी करणारा होता आणि बायको होती सदाचारी. मग त्या बायकोनं रोज सांगायचं त्याला की बघा, चोरी करू नका, पंचशिलेचं पालन करा, चोरी करणं हा गुन्हा आहे, चोरी करताना पकडलं तर तुम्हाला सजा होऊ शकते, चोरी करू नका. पण तो चोऱ्या काय करता, त्यानं दुसरी कुठली चोरी करत नव्हता. त्यानं दिवसभर झोपायचं आणि संध्याकाळी फक्त कोंबड्या चोरायला जायचं. काय करायचा? कोंबड्या चोरायच्या. त्याने एका शिलामध्ये किती ताकद आहे समजून घ्यायचं आपल्याला.
रात्रभर त्यांनी काय करायच्या, लोक कामावून यायची, दिवसभर काबाड कष्ट करायची, खुराड्यामध्ये कोंबड्या थापायची आणि झोपून जायची. मग ह्यानं संध्याकाळी उठायचा आणि कोंबड्या चोरायला जायची. 7-8 कोंबड्या चोरायच्या आणि घरी यायचा. 2 कोंबड्या घरी ठेवायच्या, बाकीच्या कोंबड्या बाजारात न्यायच्या आणि त्या बाजारात विकायच्या आणि घरी लागणार आपल्या संसारामध्ये काय मीठ मिरची घेऊन यायचं आणि त्याच्याबरोबर एक दारूची बाटल आणायची. त्या मग रोज नित्य नेम त्याचा. मग अशा पद्धतीनं बाजारावर यायचा आणि घरी आल्याबरोबर त्या 2 कोंबड्या कापायच्या, ते शिजवायच्या, दारू प्यायची आणि त्या 2 कोंबड्या खायच्या आणि दिवसभर झोपायचं आणि परत संध्याकाळी आपलं कोंबड्या चोरायला जायचं. कोंबड्या चोरायला नित्य नियम. बायको त्याला समजावून सांगायची, चोऱ्या करू नका, कष्ट करा, मेहनत करा, चोरी करणं गुन्हा आहे. पण तो ऐकायचा नाही. मग अशा पद्धतीनं ती भगवान बुद्धाची उपासिका होती. भगवान बुद्धाच्या काळातली गोष्ट आहे. भगवान बुद्ध एके दिवशी त्याच नगरीमध्ये आले आणि त्या माऊलीला कळालं भगवान बुद्ध पाठच्या गल्लीमध्ये आलेले आहेत. मग हे दारू पिऊन मटण खाऊन झोपलेला होता, कारण संध्याकाळी त्याला कोंबड्या चोरायला जायचं होतं. मग ती पळत गेली, नवऱ्याला म्हणाली, अहो उठा ना. नवरा झोपलेला दारू पिऊन मटण खाऊन. त्याला जाऊन हालून उठवते, अहो उठा कारभारी, भगवान बुद्ध पाठच्या गल्लीमध्ये गेले, आपण दोघंजण त्यांना वंदन करू. तिचा एकच उद्देश होता की भगवंताला वंदन केल्याच्या नंतर चोऱ्या करायचा हा सोडून देईल, हा सज्जन बनेल, चांगला माणूस बनेल, कष्ट करणारा बनेल, पण चोरी सोडून देईल. म्हणून तिनं नवऱ्याला बार जाऊन झोपल्याला जाऊन हलवायची आणि त्याला उठवायची. आणि तो तिला म्हणायचा, तू बुद्धाचा पाया पड, वंदन कर, मला काय सांगू नको, मी त्या बुद्धाकडे येणार नाही. 2दा-3दा जाऊन उठवली. आता थोड्याच वेळात भगवान बुद्ध तिच्या दारासमोर येणार होते. तिला कळालं. 3ऱ्या बारला तिने गेली, नवऱ्याला म्हणले, बघा आता भगवान बुद्ध 5 मिनिटात आपल्या दारात येणार आहेत. दोघं पती पत्नीने म्हणून बुद्धाला वंदन करू, त्यांचा आशीर्वाद घेऊ. आणि आता जर तुम्ही नाही उठले तर मी शेवटचं तुम्हाला सांगते, आता जर तुम्ही नाही उठले, बुद्धाला नाही वंदन केलं, तर मी सरळ तुम्हाला तुमच्या घराला सोडून मी माझ्या माहेरी निघून जाईल. त्या बाईनं नवऱ्याला दम दिला. त्याला वाटलं खरंच जाती काय की सोडून. तो जागी झाला. बायको निघून गेल्याच्या नंतर माझं काय खरं, अशा पद्धतीने तो जागी झाला. आणि उठल्याबरोबर तेवढ्यामध्ये भगवान बुद्ध दारात आले. त्यानं तिकडून आला की सरळ भगवान बुद्धाच्या पायावर लोटांगण घातलं. लोटांगण घातलं. भगवान बुद्धाने त्याच्या हाताला धरलं. अरे वाटे बेटा उठ 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 उठ, काय झालं, पडला का, लागलं का तुला? तो भगवान बुद्धाला म्हणाला, नाही मी पडलो नाही, माझ्या बायकोनं मला दम दिला. आता बुद्ध येते, बुद्धाला वंदन कर. बुद्धाला वंदन नाही केलं तर मी तुला तुझं घरदार संसार सोडून मी माहेरी निघून जाईल, असा मला दम दिल्यामुळं मी तुमच्या पायाला स्पर्श करतोय. भगवान बुद्ध होते. भगवान बुद्ध म्हणाले, अरे बेळा, तुझी बायको आहे ना, तू तिचा नवरा आहेस ना, दोघाचा संसार आहे. तू बायकोचं ऐकलं पाहिजे, बायकोनं तुझं ऐकलं पाहिजे, नवऱ्यानं बायकोचं, बायकोनं नवऱ्याचं ऐकून दोघांच्या विचारानं संसार चालवला पाहिजे. काय म्हणाली तुझी बायको? काय ना म्हणली, मला 3-4 बाळ हलवून उठवते आणि बुद्धाला वंदन जर नाही केलं तर मी तुम्हाला आणि संसार सोडून निघून जाते म्हणली. म्हणून मी मजबुरीने तुम्हाला वंदन करायला आलो. भगवान बुद्ध म्हणाले, मग झालं काय? तो म्हणाला, तुम्हाला वंदन करू तर तुम्ही काय सांगताय? चोरी करू नका, खोटं बोलू नका, व्याभिचार करू नका, नशापाणी करू नका, तुम्ही हे सांगताय. भगवान बुद्ध म्हणाले, अरे तू माणूस आहेस ना, आपणाला माणूस बनायचं असेल तर आपणाला पंचशिलेचं पालन करावं लागतं. तो बुद्धाला म्हणाला, नाही मी तुमचं कदापि ऐकणार नाही. भगवान बुद्ध म्हणाले, अरे बाबा पंचशिलेचं पालन कर. ते म्हणलं, नाही माझ्यानं होत नाही. भगवान बुद्ध म्हणाले, परत 4 शिल्याचं तर पालन कर.
तरी पण तो म्हणाला नाही. अरे 3 शिलाचं पालन कर, तरी पण तो म्हणाला नाही. अरे 2 शिलाचं तर पालन कर, नाही. शेवटी भगवान बुद्ध त्याला म्हणाले, अरे 1 शिलाचं तर पालन कर. मग त्याने विचार केला, मला कुठल्या शिलाचं पालन करायला जमेल. पाहणा ती पाहता मी तो कोंबड्या मारतो, हे पण नाही जमणार मला. अदिन्ना दाना मी कोंबड्याची चोरी करतो, हे पण नाही जमणार मला. कामे तुम्हीच्या दारू पिल्याच्या नंतर व्याभिचार पण कुठं होऊन जाईल मला, ते पण नाही जमणार मला. मुसावादा हा हे जमेल म्हणला मला. मुसावादा म्हणजे खोटं न बोलणे. सुरामेरा मी तर दारू पितो, हे 4 शिला आपल्याला जमणार नाहीत म्हणला. मी मुसावादा खोटं न बोलणे, मी 1 शिलाचं पालन करतो. भगवान बुद्ध म्हणाले, 1 शिलाचं तरी पालन कर. भगवान बुद्धाचं वंदन केलं त्याने आणि बुद्धाला वचन दिलं की मी 1 शिलाचं काटेकोरपणे पालन करतो. तेवढं त्याच्या बायकोनं ऐकलं, त्याच्या बायकोला आनंद वाटला. भले म्हणले 1 शिलाचं तरी पालन करेल, खोटं न बोलणे. ठीक आहे म्हणलं. त्याने वचन दिलं खोटं न बोलण्यात. मग तो भगवान बुद्ध निघून गेले आणि नंतर मग तो झोपला. परत संध्याकाळी उठला, परत त्यानं कोंबड्या चोरायला गेला. मग त्या नगरीमध्ये एक राजा होता. मग त्या राजाची प्रजा, आपली प्रजा रात्री कशी झोपते, माझ्या प्रजेमध्ये या गावामध्ये कुणी चोर तर येत नाही, चोरी करून माझ्या प्रजेला सतवत नाही. अशा पद्धतीच्या राजाच्या मनामध्ये विचार येतो आणि तो राजा म्हणतो, मी आज रात्रीला माझ्या गावामध्ये मी राऊंड मारायला जाणार आहे, चक्कर मारणार आहे. माझी प्रजा दिवसभर काबाड कष्ट करून रात्रीला झोपते, कोण चोर चोरी करायला येत नाही, ती मला बघायचं आहे. म्हणून राजा फाटके तुटके कपडे घालतो आणि त्या गावामध्ये राऊंड मारायला येतो. मग ते राजा त्याच टायमाला त्या नाक्यावर येतो, चौकामध्ये येतो. मग इकडून तो कोंबडी चोर तोही रात्रीला उठतो आणि तो कोंबड्या चोरायला जातो आणि तो राजा त्या चौकामध्ये येऊन थांबतो आणि ह्या कोंबडी चोर तिथे जातो. पण ते राजा त्याला म्हणतो, अरे 12-1-2 वाजलेले आहेत, माझ्या नगरीमध्ये ह्या टायमाला हा माणूस कोण आहे? राजानं आपले कपडे काढलेले, फाटके तुटके कपडे घातलेले, भिकाऱ्याचा वेश धारण केलेला आहे. आणि राजा त्याला म्हणतो, अरे तू कोण? एकदा म्हणतो, अरे तू कोण आहे? त्या कोंबडी चोराला राजा म्हणतो, अरे तू कोण? ह्या टायमाला तू कुठे चाललाय? कोण आहे? दुसऱ्या आवाजाला तो म्हणतो, मी कोंबडी चोर आहे आणि कोंबड्या चोरायला चाललो आहे. कोण म्हणला? कोंबडी चोर म्हणाला तो राजाला. त्या राजाने विचारलं, अरे ह्या टायमाला तू कोण आहे, कुठे चाललाय? त्या राजाने विचारल्याच्या नंतर तो कोंबडी चोर म्हणतो, मी कोंबडी चोर आहे आणि मी कोंबड्या चोरायला चाललो आहे. मग त्या राजाने त्याला बोलून घेतलं, अरे मला इकडे ये. अरे काय म्हणलं, असली छोटी मोठी चोरी करतो? अरे चोरी करावी तर चांगला हात मारला पाहिजे म्हणलं. काम कोंबड्या बिबड्या चोरून काय आपल्याला भलं होते म्हणलं. इकडे म्हणला. त्या कोंबडी चोरानं त्याला राजाला विचारलं, अरे बाबा तू कोण आहे? ते कोंबडी चोरानं विचारल्यानंतर राजा म्हणतो, मी पण चोर आहे. तो राजा कोंबडी चोराला म्हणाला, मी पण चोर आहे, पण इकडे म्हणला, इकडे म्हणला, मला चांगली खबर आली आहे म्हणला. फलाण्या ठिकाणी फलाण्या वाड्यामध्ये सोन्याच्या इटा आहेत म्हणला, आणि त्या सोन्याच्या इटा ती आपल्याला चोरी करायच्या म्हणला. ती कोंबडी चोर म्हणला, अरे बापा नको, मी फक्त कुणाला लुटत नाही, सोन्याची पैशाची चोरी करत नाही, मी फक्त कोंबडी चोरतो आणि मला ती मोठी चोरी नको म्हणला. ते राजा म्हणाला, म्हणलं काय झालं? अरे बाबा म्हणलं, ते सोन्याची चोरी करता करता कोण पकडलं तर आपल्याला कुत्र्यासारखं मारतील म्हणला, मला नको म्हणला ते शिकू.
राजा त्याला म्हणला, अरे म्हणला इकडे ये. मी पण चोर आहे म्हणला. तो कोंबडी चोर त्याला म्हणतो, तू चोर आहेस ना, मग तू जा ना ते सोन्याच्या इटा चोरायला. तो राजा म्हणतो, अरे मी म्हातारा झालेला आहे, मला त्या घरावर चढता येणार नाही, पण मला चांगली खबर आलेली आहे, फलाण्या ठिकाणी सोन्याच्या 3 विटा आहेत, त्या आपणाला चोरायच्या, तू अर्ध्या आणि मी अर्ध्या घेऊन जाऊ. ते कोंबडी चोर म्हणाला, भगवान मला फसवशील, मी असली चोरी करणारा नाही. ते राजा त्याला विश्वास देतो, अरे नाही मी पण चोर आहे म्हणला, इकडे म्हणला, बघ म्हणला मी सांगतो तसं जा म्हणला, बरोबर मी सांगल तसं जा. त्याने सांगितलं राजाला, त्याला विश्वासात घेतलं. कोंबडी चोर बार बार म्हणतो, मला फसवणार तर नाही ना. अरे म्हणला मी म्हातारा चोर आहे, मला चालता येत नाही म्हणून मी तुला सांगतोय म्हणला. बरं सांग मला कसं करायचं. मग त्यानं सांगितलं, इथून सरळ जा, पुढे जाऊन डाव्या हाताला फिर, सरळ जा, उजव्या हाताला फिर, तिथे एक खंबा आहे, बिल्डिंग आहे, बिल्डिंगच्या बाजूला खंबा आहे, त्या खांब्यावर चढ, तिथे तुला त्या बिल्डिंगची काय दिसेल, खिडकी दिसेल, आणि त्या खिडकीतून उडी मार, आणि उडी मारल्याबरोबर तिथे लाकडाची पेटी भेटेल म्हणला, संदूक, आणि जे संदूक उचल, आणि त्या संदकामध्ये सोन्याच्या 3 विटा आहेत म्हणला. ते कोंबडी चोर त्याच्याकडे बघायला लागला, अरे बाबा मला तुला एवढा कस काय पत्ता माहित. ते राजा म्हणला, मला इथं खबर मिळाली म्हणला, खबरीला आहेत म्हणला आपल्याकडे. आणि ह्या राजानं त्या कोंबडी चोराला कुठला पत्ता सांगितला, स्वतःच्या घरी जायला सांगितलं. राजानं राजाच्याच घरचा पत्ता सांगितला त्या कोंबडी चोराला. राजाचा वाडा दरबार, राजाच्या घराला समोरून सगळे पहारेकरी आहेत, पण पाठीमागून जाण्याचा आयडिया तो राजा देतो त्या चोराला, कोंबडी चोराला. मग ते राजानं सांगितल्याप्रमाणे तो गेला, खंब्यावर चढला, उडी टाकला, बघत होतं काय, पेटी उचलली, सोन्याच्या 3 विटा. मग ती कोंबडी चोर म्हणतो, अरे बापरे मला खरोखर का म्हणलं, त्या म्हाताऱ्या चोरानं मला बरोबर सांगितलं म्हणला, पण मला इथं 3 विटा आहेत म्हणला, 3 विटा. मला या 3 विटा काय करायच्या आहेत म्हणला, वाटून घेणारे तर आम्ही दोघंच आहोत, असू दे म्हणला, एक तिथं ठेवू, आणि ज्या 3 जर नेलं तिथे वाट्या घाटी कशानं तोडायचं म्हणला, एक राहू द्या म्हणला तिथंच, 2च घेऊन जातो म्हणला, आणि एक त्याला देतो आणि एक मी घेऊन जातो म्हणला, एक राहू द्या म्हणला मालकाची मालकाला. त्या चोरानं 1 वीट तिथंच ठेवली आणि 2 इटा घेऊन आला, आणि त्या चोराला म्हणला, अरे म्हणला हे तू सांगितलं बरोबर आहे म्हणला, तू सांगितलं तसं गेलो म्हणला. त्या घरामध्ये उडी टाकलो, पेटी होती, पेटीला कुलूप नव्हतं, उचललो, बघत होतं 3 विटा. मग ते राजा म्हणाला, अरे मला 3 एक का ठेवली नाही, 3 पण काय आणल्या नाही तू. त्या राजाला त्यानं तो चोर म्हणतो, अरे मला रात्रीला ती 3री ईट आपण आणली, ती तोडता तोडता वाटा घाटी करताना जर कोणी उठलं पकडलं आपल्याला कुत्र्यासारखं मारतील म्हणला, नको म्हणला, एक मी तिथंच ठेवली म्हणला, आणि एक तू घेऊन जा, एक मी घेऊन जातो म्हणला. बरं ठीक आहे म्हणला. त्या राजानं आपली 1 वीट घेतली, घरी घेऊन गेला, आणि ह्या चोरानं ती कोंबडी चोरानं ती वीट घेतली आणि आपल्या घरी निघून गेला. मग 2 दिवसाच्या नंतर राजानं प्रधानाला बोलून घेतलं. प्रधाना, राजा म्हणजे राजा, राजाची प्रजा, आणि राजाचा सेवक प्रधान, कारभार बघणारा. त्या राजानं प्रधानाला बोलून घेतलं आणि प्रधानाला सांगितलं, प्रधानजी तुम्ही कसा माझ्या राजवाड्याला पहारा करताय. प्रधान म्हणाले, काय झालं महाराज, काय झालं काय. अहो राजाच्या घरी चोरी झाली म्हणलं. राजानं त्या प्रधानात सांगितलं, माझ्या घरी सोन्याच्या विटा चोरी गेल्या म्हणला, तुम्ही कशी माझ्या घराला पहारा देताय, माझं घर सांभाळू शकत नाही, माझ्या प्रजेमध्ये काय होत असेल, माझ्या प्रजेमध्ये किती लोक त्रस्त असतील. प्रधान म्हणाला, राजश्री असं कदापि होणार नाही म्हणला, आम्ही डोळ्यात तेल घालून आपल्या राजाला आणि आपल्या प्रजेला पहारा देतोय.
राजा म्हणाला नाही, कदापि नाही, माझ्याच घरी चोरी झाली म्हणला. बघा जाऊन म्हणला फलाण्या बिल्डिंग मध्ये, फलाण्या रूम मध्ये जा म्हणला, तिथं सोन्याच्या 3 विटा होत्या, त्या तिन्हीच्या तिन्ही सोन्याच्या विटा चोरी झाल्या म्हणल्या. ते प्रधान म्हणला मी बघतो म्हणला. मग हे गेला प्रधान, राजानं सांगितल्याप्रमाणे गेला, ते संदूक उचललं, पेटी उचलली, तर त्याच्यामध्ये 1 ईट सोन्याची होती. बरोबर आहे ना. त्या कोंबडी चोरानं किती विटा नेल्या? 2 नेल्या, आणि ती तिसरी ईट तिथं ठेवली होती. मग त्या राजानं त्याला सांगितलं माझ्या सोन्याच्या इटा चोरी झाल्या. मग तिथं गेला तो प्रधान गेला, आणि गेल्याच्या नंतर त्या प्रधानाला वाटलं राजानं तर म्हणला सोन्याच्या विटा चोरी झाल्या, आणि इथं तर एक आहे म्हणला. बरं ठीक आहे म्हणला, मी पण ही चोरून घेऊन जातो म्हणला प्रधान. मग त्या प्रधानानं ती वीट चोरली, आणि ती आपली बाजूला त्याची बायको धुणं वाळू घालत होती प्रधानाचा. वरून त्यानं बायकोला इशारा केला, आणि तिने त्या कपड्याच्या पदरामध्ये वीट टाकली, आणि त्या प्रधानाच्या बायकोने ती वीट घेऊन गेली. मग तो प्रधान आला, आणि प्रधान म्हणाला खरोखरच म्हणला राजश्री, आणि खरंच त्या पेटीमध्ये सोन्याच्या इटा नाहीत म्हणला. मग राजानं सांगितलं गावाला दौंडी द्या, एक गाव छान मारा, घर छान मारा, चेक करा म्हणला. कुठंच सोन्याची वीट भेटली नाही. त्या कोंबडी चोरानं त्या विट्याचे पार हे करून टाकले, जिकडल्या तिकडं खाऊन बर्बाद करून टाकले. तर राजाच्या इथे 1 वीट, त्याचं कोण चेक करणार आहे? मग गाव चेक केलं, घर छान केलं, कुठंच सोन्याची ईट भेटली नाही. पण त्या राजाला येऊन सांगितलं आम्ही गावातलं घर सर्व चेक केलं, पण कुठं सोन्याची वीट नाही. परत त्या राजानं ऑर्डर दिलं की दामनला फलाण्या नगरीमध्ये कोंबडी चोर राहतो, त्याला बोलून घेऊन या म्हणला. कोंबडी चोराला. मग ह्यानं आपलं नित्य नियमाप्रमाणे दिवसभर, रात्रीला कोंबड्या चोरल्या, दिवसाला 2 कोंबड्या खाऊन दारू पिऊन झोपला होता. मग इकडे गावामध्ये राजानं सांगितल्याप्रमाणे 2 बॉडीगार्ड गाडी पाठवली, जा म्हणले त्या कोंबडी चोराला बोलून घेऊन या. मग ते खाऊन पिऊन झोपला होता, त्याची बायको भांडे घासत होती, आणि ते माणसं म्हणले आले त्या चोराच्या घरी, आणि त्या बाईला विचारलं बाई तुझा नवरा आहे का? ते म्हणले आहे. काय झालं? काय ना म्हणले राजाच्या इथं सोन्याच्या विटाची चोरी झाली म्हणले. आणि नवरा कुठे आहे तुझा? झोपलाय म्हणले. हेने गेली उठवली, तरी पण तिला रागा धक्के देतोय तो. अहो म्हणली उठा, राजानं पाठवलंय, राजाच्या घरी चोरी झाली, सोन्याच्या इटा चोरी झाल्या, आणि तुम्हाला बोलायला राजानं माणसं पाठवली. तो खडबडून उठला. अरे बापरे मला त्या म्हाताऱ्यानं आता आपल्याला फसवलं म्हणला. त्या रात्री त्या म्हाताऱ्यानं आपल्याला फसवलं मला. आता काय ना मला राजा आपल्याला फाशी देतो, मला देहदंडाची शिक्षा देतो. मग तो गडबडीनं उठला, तरी पण त्या राजानं सांगितलं होतं कोंबडी चोराला आणा, पण त्याला सही सलामत आणा, त्याला हानमार करू नका. कारण त्याला माहित होतं ना कोंबडी चोरणी 2 जण रात्री काय प्रकार झाला ते. ते राजानं सांगितल्याप्रमाणे त्या कोंबडी चोराला व्यवस्थित घेऊन आले. राजा असा दरबारी बसलेला, गावातले सगळं लोक आलेली, सगळ्याला विचारायला लागली. राजाने त्या कोंबडी चोराला विचारलं काय रे म्हणला कोंबडी चोरा, चोरी केली का म्हणला तू? आमच्या राजवाड्यातल्या सोन्याच्या इटा चोरी गेल्यात म्हणला, तू चोरी केली का? त्या कोंबडी चोरानं बुद्धाला वचन दिलं होतं काय? मूसा वादा वेरमणी सिक्खा पदं समादयामि, मी खोट बोलणार नाही. बरोबर आहे का नाही? बुद्धाला वचन दिलं का नाही त्यांनी? भगवान बुद्धाला वचन दिलं होतं मी 5 शिलामधलं 1 शिलाचं पालन करतो. पण त्या राजानं विचारल्याबरोबर तो म्हणाला हो म्हणला
मी सोन्याच्या इटा चोरल्या म्हणल्या. अरे किती होत्या तिथे? ते म्हणला 3 होत्या, एक तिथं ठेवलं, मी 2 घेऊन आलो म्हणला. हे तर राजाला माहीतच होत. रात्री त्या कोंबडी चोरानं सांगितलं होता, एक तिथंच ठेवली, मी 2 घेऊन आलो, एक तू घेऊन जा, एक मी घेऊन जातो. मग ते राजाला पटलं. राजा म्हणाला बरोबर आहे म्हणलं, हा चोर आहे पण प्रामाणिक आहे म्हणला, खोटं बोलणारा नाही म्हणला, खरं बोलणारा चोर आहे म्हणला. कोंबडी चोर जो आहे खरं बोलणारा म्हणला, मला त्याची खात्री आहे म्हणला. मग प्रधानजी 3 इटापैकी 2 ह्यांनी घेऊन याला आणि 3री तिथंच होती. त्याच्यानंतर त्या रूम मध्ये तुमच्याशिवाय कोणी गेलं नाही. सांगा मला, ती 3री वीट तुम्ही चोरली का नाही? आता प्रधान घाबरला, लटलट कापायला लागला. पण त्याची बायको बाजूलाच बसलेली होती. त्याच्या बायकोला वाटलं आता राजा माझ्या नवऱ्याला फाशीची सजा देतो. ती गडबडीनं घरी गेली आणि तिनं वीट आणून त्या राजाला दिली. तो राजा प्रधानाला म्हणाला, प्रधानजी आमच्या पिढ्या गेल्या, तुमच्यावर आम्ही भरोसा केला. सांगा म्हणला तुम्ही आतापर्यंत किती चोऱ्या केल्या? आणि असा चोऱ्या करणारा आणि खोटा बोलणारा प्रधान माझ्या राजाला शोभत नाही म्हणे. माझ्या नगरीचं चांगलं देखरेख करणारा, कारभार करणारा, मला खरं बोलणारा मला प्रधान पाहिजे म्हणजे. सांगा म्हणलं आजपासून तुम्ही किती चोऱ्या केल्या? तो प्रधान खाली मान घालून बसला, उभा टाकला. मग राजा थोड्या वेळानं त्या राजानं ऑर्डर दिली आपल्या सेवकाला. त्याला सांगितलं त्या प्रधानाला इकडे घ्या आणि त्या कोंबडी चोराला पण जवळ घ्या. ही कोंबडी चोर असा लटलट कापा लागला तर मलाही फाशी देते म्हणला राजा. मग राजानं सांगितलं, दोघाला सुभा केलं आणि आपल्या सेवकाला सांगितलं प्रधानाचे कपडे उतारा म्हणा. प्रधानचे कपडे उतरवा आणि ह्या कोंबडी चोराला घाला म्हणा. काय सांगितलं? कोंबडी चोराला म्हणला ह्या प्रधानाचे कपडे उतरा आणि ह्या कोंबडी चोराला घाला म्हणला. हा चोर आहे पण प्रामाणिक आहे म्हणला, खोटं न बोलणार आहे म्हणला. आणि ह्याला त्याचे कपडे उतरून ह्याला हाकालून लावा म्हणला. हे कशामुळं घडलं समजलं का नाही तुम्हाला? समजलं का नाही तुम्हाला? ह्या कोंबडी चोराचा प्रधान बनला कशामुळं? खरं बोलल्यामुळं. बरोबर आहे का नाही? आणि खोटं बोलल्यामुळं प्रधानाला हकालून लावलं. मग भगवान बुद्धानं दिलेले पंचशील, एक शिलामध्ये एवढी ताकद आहे. एका शिलाचं पालन करण्याचं त्यानं शपथ घेतली होती, वचन दिलं होतं. त्यानं कधीच खोटं बोलला नाही. आणि तो खोटं न बोलल्यामुळं कोंबडी चोराचा तो त्या राजाचा प्रधान बनला. आणि नंतर मग त्या कोंबडी चोराला वाटलं, बाबा माझी बायको मला एवढी विनवंत्या करत होती, पंचशिलेचं पालन करा, पंचशिलेचं पालन करा, चोरी करू नका, व्याभिचार करू नका, खोटं बोलू नका. त्या बायकोचे धन्यवाद घेतले, त्याने आभार मानले. मला बायकोचं ऐकलं असतो, पंचशील पूर्ण पालन केलं असतं, पण एक शीलचं पालन केल्यामुळं मी ह्या राजाचा प्रधान बनलो. मग त्या प्रधानानं तो प्रधान बनल्याच्या नंतर त्या नगरीमध्ये घरोघर फिरायला लागला आणि त्यांना लोकांना सांगायला लागला, बघा मी एकाच शिलाचं पालन केल्यामुळं मी कोंबडी चोराचा प्रधान बनलो, पण तुम्ही पण आजपासून पंचशिलेचं पालन करायचं. एकाही शिलाचं उल्लंघन करायचं नाही. सगळ्यांनी 5च्या 5 शिलाचं पालन करा. आणि अशा पद्धतीनं त्यानं
लोकांमध्ये जागृती केली, पंचशिलेचे सगळेच पालन करायला लागले आणि अशा पद्धतीची पूर्ण त्या राजाची नगरी पंचशिलेचं पालन करणारी झाली. चोरी करायच्या बंद झाल्या, खोटं बोलायचं बंद झालं, व्याभिचार करायचं बंद झालं, दारू प्यायचं बंद झालं आणि पूर्ण नगरी ते नगरी पंचशिलेचं पालन करणारी बनली. किती ताकद आहे पंचशिलेमध्ये, किती ताकद आहे, बरोबर आहे की नाही? एक शिलाचं पालन केल्यामुळे कोंबडी चोराचा प्रधान बनला. ऐका नाही ताकद शिलामध्ये, बरोबर आहे? म्हणून भगवान बुद्धानं सांगितलं पंचशिलेचं पालन करा आणि माणूस बना. बौद्ध बनणं, बुद्धिझम बनणं फार दूरची गोष्ट आहे. पंचशील म्हणजे माणसाची माणुसकी मोजण्याचं मापदंड आहे. आपणाला पंचशिलेचं तरी पालन करता आलं पाहिजे, कमीत कमी माणूस तरी बनता आलं पाहिजे. माणूस बनणे म्हणजे पंचशिलेचं पालन करणे. हे पंचशील आपल्यासाठी एवढं महत्वाचं आहे, बरोबर आहे का नाही? आणि आपलं जीवन पंचशिलेशिवाय, शील सदाचार्याशिवाय आपलं जीवन सफल होत नाही, बरोबर आहे? तर अशा पद्धतीचं हे पंचशील आहे. पंचशिलेमध्ये फार मोठी ताकद आहे. एका एका शिलाला आचरणात आणा आणि माणूस बना. आणि नंतर बुद्ध बनणं, धम्म बनणं, संघ बनणं, त्या तीन रत्नाकडे येणं. धम्माला जाणणं, मानणं, स्वीकार करणं फार दूरची गोष्ट आहे. भगवान बुद्धाचा धम्म अथांग सागरासारखा म्हटलेला आहे, बरोबर आहे का? म्हणून आपलं जीवन सफल करायचं असेल आपल्याला माणूस बनावं लागेल. आणि माणूस बनल्याशिवाय, पंचशिलेचं पालन केल्याशिवाय आपण माणूस बनत नाही. म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे, शील सदाचाराचं जीवन जगणे म्हणजे माणूस बनणे. आणि शील सदाचारच्या पुढे गेल्याच्या नंतर अष्टशील आहे, दसशील आहे, पारामिता आहे, दान पुण्य कर्म करणे, ध्यान करणे, दान करणे, हे धम्माकडे येण्याच्या गोष्टी आहेत. तिथं गहन अवस्था आहे का नाही? भगवान बुद्ध म्हणतात कमीत कमी आधी माणूस तरी बना. साधू संत बनणं तर फार दूरची गोष्ट आहे. जो बना नाही माणूस वो साधू क्या बनेगा, बरोबर आहे का नाही? त्याच्यासाठी आपल्याला ही पहिली स्टेप आहे. माणूस म्हणून जन्माला आलो. माणसाचं जीवन सफल करायचं असेल तर आपल्याला माणूस बनण्याचं हे भगवान बुद्धाने दिलेलं पंचशील आहे का नाही? म्हणून अशा पद्धतीचा धम्म आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आपल्याला बाबासाहेबांनी दिलेल्या धम्माचं आचरण करावं लागेल, माणूस बनावं लागेल. आणि आपली वेशभूषा आणि बोली भाषा ही आपल्या धर्माला पोषक असली पाहिजे, आहे का नाही? आता आपलं विहार आहे, बौद्धांनी विहारात कसं आलं पाहिजे, बरोबर आहे? बौद्धांची आयडेंटिटी काय आहे? आपण शील धारण करणाऱ्यापैकी असले पाहिजे. आपलं शील आहे शुभ्र वस्त्र, बरोबर आहे का? शील म्हणजे आपलं बौद्धांचं शील आहे शुभ्र वस्त्र, पांढरे कपडे. आणि आपणाला बाबासाहेबांना सांगितल्याप्रमाणे बौद्धांनी प्रत्येक रविवारी बुद्ध विहारात गेलं पाहिजे असं बाबासाहेब म्हणाले, बरोबर आहे का? आपण बाबासाहेबाला बाप मानतो का नाही, बरोबर आहे का? आपण बाबासाहेबाला बाप मानतो. रमाईला बोलत जाना आई मानतो का नाही? म्हणजे रमाईची आणि बाबासाहेबाची आपण लेकर आहोत, बरोबर आहे? बाबासाहेबांची जयंती साजरी करतो का नाही आपण? करता कशी? मोठ्या थाटामध्ये आहे का नाही? बाबासाहेबांची जयंती आपण साजरी करतो. हजारो रुपयाचे वर्गणी, बरोबर आहे का? कारण वर्षासाठी बाबासाहेबांची जयंती असते, थाटामाटा साजरी केली पाहिजे का नाही? हजारो रुपयाची वर्गणी आणि हजारो रुपयाचा डीजे, बरोबर आहे का? हजारो रुपयाची वर्गणी, हजारो रुपयाचा डीजे. बाबासाहेबांची जयंती साजरी करतो आपण. बाबासाहेबाला बाप मानतो, रमाईला आई मानतो, आहे का नाही? त्या आमच्या बापानं आयुष्यात
कधी बडीशेप सुद्धा खाली नाही. खाली का? बाबासाहेबांनी कधी बडीशेप सुपारी खाल्ली आहे का कुठे इतिहासामध्ये बघितलं कोणी? कोणीच नाही. त्या बाबासाहेबाला बाप मानणारा हा समाज हजारो रुपयाची वर्गणी, हजारो लाखो रुपयाचा डीजे आणि त्या बाबासाहेबाच्या जयंतीमध्ये हजारो रुपयाच्या दारूच्या बाटल्या आहे का नाही? हजारो रुपयाचा डीजा, हजारो रुपयाची वर्गणी, हजारो रुपयाच्या दारूच्या बाटल्या ढसाढस पिणे आणि त्या बाबासाहेबाच्या जयंतीमध्ये त्या बाबासाहेबाला बाप मानणारा हा समाज डीजेवर गाढवासारखा नाचतो. गाढवा आहे का नाही? नाचतो का नाही? आमच्या महिला पण म्हणतात भंतीजी बाबासाहेबाची जयंती आहे, वरच्या काठी एक वार नाचू द्या ना, म्हणतात का नाही? आमच्या महिला सुद्धा म्हणतात. बरोबर आहे का? तुमचं योग्य आहे, पण ज्या बाबासाहेबाची जयंती साजरी करत असताना बाबासाहेबाला शोभेल अशी जयंती साजरी करता आली पाहिजे. बरोबर आहे का? बाबासाहेबाला मला एक सांगा, बाबासाहेबांना आपल्याला वाचायला शिकवलं का नाचायला? बरोबर आहे का? बाबासाहेबांना आपल्याला नाचायला शिकवलं का? नाही, वाचायला शिकवले. बरोबर. म्हणून आपल्याला बाबासाहेबाचा हयात मध्ये असलेला एक संदर्भ सांगतो. बाबासाहेब जिवंत होते आणि बाबासाहेब जिवंत असताना बाबासाहेबाचा वाढदिवस साजरा करायचं ठरवलं बाबासाहेबाच्या कार्यकर्त्या. जिवंत असताना बाबासाहेब बाहेर होते, लाखो रुपयाची वर्गणी केली. त्या काळी एक हॉल बुक केला बाबासाहेबाच्या कार्यकर्त्यांनी आणि बाबासाहेबाला अचानक बोलवायचं म्हणजे हॉल बुक केला. पैसे गरीब समाज एक रुपया वर्गणी केली, हजारो लाखो रुपये जमा केली, एक सुंदर हॉल बनवला, हॉल बुक केला आणि त्या हॉल मध्ये सगळं जिकडे तिकडं रोषणाई, सुंदर डेकोरेशन केलं आणि लोकांनी ठरवलं बाबासाहेबाला अचानक बोलवायचं आणि तसंच केलं त्यांनी. आणि अचानक बाबासाहेबाला बोलवलं. जसे बाबासाहेब त्या रूम मध्ये आले, त्या हॉल मध्ये आले, त्या लोकांना वाटलं, कार्यकर्त्यांना वाटलं हे सगळं बघून बाबासाहेब किती खुश होतील, किती आम्हाला शाबासकी देतील. पण झालं काय? जसे बाबासाहेब त्या रूम मध्ये आले, हॉल मध्ये आले, बाबासाहेब चौकड फिरले आणि डोक्याला हात लावून खाली बसले. बाबासाहेब ती रोषणाई बघून, ते हॉल बघून दुःखी कष्टी झाले, डोळ्यातून अश्रू गाळले आणि बाबासाहेब म्हणाले, प्रत्येक त्या वस्तूला हात लावला, त्या डेकोरेशन केलेल्या, हे हॉल बुक करायला किती पैसे लागले, ही सजावट करायला किती पैसे लागले, एक रुपया माझ्या गरीब समाजातून तुम्ही वर्गणी गोळा केली, एवढा मोठा खर्च केला, एवढी मोठी रोषणाई, एवढी मोठी सजावट, एवढं मोठं डेकोरेशन, हे गुन्हा करायला सांगितलं म्हणले बाबासाहेब. आणि त्यावेळेस बाबासाहेब म्हणाले, मी तुम्हाला शेवटचं सांगतो माझ्या बाळांनो, माझ्या लेकरांनो, माझ्या बांधवांनो, मी तुम्हाला एक शेवटचं सांगतोय. बाबासाहेब त्यावेळी त्या कार्यकर्त्यांना म्हणाले, माझ्या बांधवांनो, मला डोक्यावर घेऊन नाचू नका. काय म्हणाले? मला डोक्यावर घेऊन नाचू नका रे, मला डोक्यात घ्या. हे बाबासाहेबांचे वाक्य आहे. बाबासाहेबांना आपल्याला समाजाला सांगून गेलेले. पण आपण ऐकतो का बाबासाहेबांचं? आपण जयंती साजऱ्या कशी करतो? आज आपला बाबासाहेबाला बाप मानणारा समाज तोच करतोय. बाबासाहेबाला डोक्यावर घेऊन नाचतो. जय भीम बोलो किधर भी चलो. बरोबर आहे का?
आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये समाज आहे आपला, बरोबर आहे. बाबासाहेबांना मला राजकारण सुद्धा शिकवलेलं. राजकारण म्हणजे आपल्या सर्वांगीण विकासाची चाबी आहे. बाबासाहेबांनी बरेच वेळ सांगितलेलं आहे की तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, मला उद्या ह्या देशाची शासनकर्ती समाज बनायचं आहे. म्हणले की नाही, माहिती आहे ना आपल्याला, सगळ्यांना ऐकलेलं आहे, बरोबर आहे. आहे का? किती लोक आहेत आपली जमात बनणार आहेत का? 1500 नोटासाठी आपला समाज विकला जाणारा समाज आहे आपला. स्वतःला 500,000 रुपयावर विकला जाणारा समाज आहे आपला. म्हणजे इथेच आपण बाबासाहेबांचा अपमान करतोय. फक्त बाबासाहेबाला मनोरंजनात्मक स्वीकार करणारा समाज तयार झालेला आहे. कारण भगवान बुद्धांना 2500 वर्षापूर्वी सांगितलं, जो कोणी माझ्या धम्माचं आचरण करेल त्याला ह्या धम्माची गोड फळे चाकायला मिळतील. माझा धम्म आचरणावर उभा आहे, जो आचरण करेल त्याचं जीवन सफल आहे का नाही? म्हणून आपणाला बाबासाहेबांना दिलेल्या धम्माला वाहून घ्यायचं आहे. हा धम्मरथ आहे, ह्या धम्मरथाची 4 चाक आहेत. बाबासाहेबांनी सांगितलं, हा धम्माचा रथ मी इथपर्यंत आणून सोडलेला आहे. नानकचंद्र रतू माहिती आहे आपल्याला, बाबासाहेबांचा मेन रायटर होता तो नानकचंद्र रतू. बाबासाहेब कधी कधी त्या नानकचंद्र रतूपाशी रडत होते, डोळ्यातून अश्रू आणत होते. बाबासाहेब त्या नानकचंद्र रतूपाशी म्हणत होते, नानकचंद, ह्या समाजाला मी इथपर्यंत आणले नाही, पण या समाजाला मी काय कोटात फुटात सुटात आणलं, पण ह्या समाजाला, ह्या देशाला भारतीय संविधान देत असताना मी काय काय गमावलं आणि काय कमवलं, ह्याच्यासाठी बाबासाहेब रडत होते. आज तुम्ही आम्ही काय कोटात फुटात सुटात आलेलो. आज रमाईची जयंती आहे, बरोबर आहे. बाबासाहेबाला किती लेकरं होती सांगा बरं, कोण सांगेल का? बाबासाहेबाला बाप मानता ना तुम्ही, रमाईला आई मानता ना, मग किती आमच्या मायबापाची लेकरं किती होती? रमाईचे लेकरं किती होते? बाबासाहेबांना रमाईनं जन्माला घातलेली लेकरं किती होती? माहित नाही. 4. काय काय नाव? आणखीन कसल्या रमाईच्या लेकी आहात तुम्ही? मग कसले बाबासाहेबांचे लेकर आहात तुम्ही? बाबासाहेबांना रमाईनं जन्माला घातलेली लेकरं किती होती? आणि बाबासाहेबाला आपली बाप मानतो, रमाईला आई मानतो. आमच्या आईबापाची लेकरं म्हणजे त्यांचं आमचं नातं काय? बाबासाहेबांच्या लेकराचं आमचं नातं काय? भावा बहिणीचं ना, एवढं पण नाही कळत आपण. बाबासाहेबाला बाप मानतो, रमाईला आई मानतो, पण त्यांनी जन्माला घातलेल्या लेकरांची माहित नाही, ओळखच नाही. बाबासाहेबाला बाप म्हणण्याचा अधिकार पोहोचेल का आपल्याला? पोहोचेल. बाबासाहेबाला रमाईला 5 लेकरं होती, 5. हा इतिहास माहित असावा आपणाला. 5 लेकरं होती, 5 लेकरापैकी एकच वाचला. काय नाव आहे त्याचं? यशवंत, म्हणजे भैयासाहेब आंबेडकर, बरोबर आहे. पहिला यशवंत, दुसरा रमेश, तिसरा गंगाधर, चौथी इंदू मुलगी होती, आणि 5वा होता राजरतन, बरोबर आहे. आम्ही कधी कधी तुम्हाला म्हणतो 56च्या पूर्वी तुम्ही आम्ही कोण आणि कुठे होतो? 56च्या पूर्वी आम्ही कोण कुठे कसे होतो, आणि 56च्या नंतर आज आम्ही कुठे आणि कसे आहोत? कोण होतो 56च्या पूर्वी?
बाबासाहेबांना आम्हाला बौद्ध बनवण्यापूर्वी आम्ही कोण होतो? महार. गावके बहार होतो का? महार म्हणले की लई वाईट वाटतो है का नाही? आणि 56च्या नंतर आज आम्ही कुठे आणि कसे आहोत? एवढा जो बदल आहे ना, बाबासाहेबांनी केलेल्या महान धम्मक्रांतीची देण आहे. विचार केला का कधी? बाबासाहेब जन्माला आलेच नसते तर काय झालं? ऐकण्याकडे लक्ष आहे का कोणाचं? आपल्या आपल्या लेकरामध्ये मग्न आहेत काही लोक. इथे बोलायला आलेले तापसामध्ये आहे का नाही? जर बाबासाहेब जन्माला आलेच नसते तर प्रश्नार्थ चिन्ह आहे. काय झालं असतं? कुठे असतो? गळ्यात गाडग पाटीला झाडू महारण गाव के बाहेर होतो. आज आम्ही बाबासाहेबांच्या कृपेनं आज काय कोटात बुटात सुटात 4 व्हीलर मध्ये एअर कंडिशन मध्ये बंगल्यात महालात आम्ही आलेलो आणि गावाच्या बाहेर असलेल्याला गावात आणण्यासाठी, उघड्या नागड्याला टाय कोटात बुटात सुटात आणण्यासाठी, झोपडीतून महालात बंगल्यात आणण्यासाठी त्या बाबासाहेबांनं जन्माला घातलेली, बाबासाहेबांनं आणि त्या रमाईनं पोटची 4 लेकर गमवलेली तुम्हाला माणसात आणण्यासाठी. स्वतःची पत्नीही तुमच्यासाठी कुर्बानी केलेली त्या बाबासाहेबांनी. ह्या देशाला भारतीय संविधान देण्यासाठी, ह्या देशातल्या प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना न्याय, हक्क, अधिकार देण्यासाठी पोटची 4 लेकर आणि स्वतःची पत्नीही कुर्बान केलेली आहे. म्हणून हा भारत, वैभवशाली भारत, भारतीय संविधानावर नटलेला हा भारत हे बाबासाहेबांच्या प्रेरणेतून उभा आहे. आम्ही कधी कधी म्हणतो आणि बाबासाहेबाला समाज कसा पाहिजे होता? उपकाराची जाण ठेवणारा समाज. उपकाराची जाण कशाला म्हणतात? उपकाराची जाण आहे का मला? उपकाराची जाण त्या बाबासाहेबांची लेकरं, बॅरिस्टराची लेकरं अन्ना पाण्या वाचून औषधापासून मिली. रमाई रात्रभर तांब्यावर पाणी गटगट पिऊन रात्र काढली तिनं. पोटची लेकरं मेली तर औषध मिळालं नाही, कफन मिळालं नाही. 17 ठिगळाचं लुगडं फाडू फाडू एक लेकरू, 4 लेकरं रमाईनं स्वतःच्या हातानं दफन केलेली. आणि आज तुम्हालाही माणुसकी हे वैभव फाल केलेलं आहे. आज तुमच्या लेकराला नुसतं नाकातून पाणी जरी आलं लगेच तुम्ही 4 व्हीलर काढता, एअर कंडिशनच्या गाडीमध्ये फिरता. पण त्या बाबासाहेबांच्या बॅरिस्टराची लेकरं औषधा वाचून, पाण्या वाचून, कफनाची गेलेली. म्हणून तुम्ही आम्ही आज थाटामाटात आहोत. ऐका मला जाण, किती लोकांना जाण आहे? रमाईच्या लेकराची जाण नाही, नावाची तर माहिती नाही, काही खबरच नाही. बरोबर आहे का? म्हणून बाबासाहेबाला आदर्श बौद्ध समाज निर्माण व्हावा ही बाबासाहेबांची शेवटची इच्छा होती. उपकाराची जाण ठेवणारा समाज बनला पाहिजे. बरोबर आहे का? उपकाराची जाण. उपकाराची जाण कशाला म्हणतात माहिती आहे तुम्हाला? उपकाराची जाण सांगू का? एक संदर्भ छोटासा ऐकणाऱ्यात का जाणार? उपकाराची जाण कशाला म्हणतात? एक संदर्भ देतो तुम्हाला. एक भयानक मोठा जंगल होता. ही सगळेजण माझी मायबाप बसलेली ऐकत आहेत म्हणून आमची बॅटरी सुद्धा चार्जिंग होत आहे. आम्हाला सांगावं असं वाटत आहे. एक भयानक मोठा जंगल होता आणि त्या जंगल म्हणले पशु पक्षी राहतात. बरोबर आहे? भयानक मोठा जंगल होता. त्या जंगलामध्ये सर्व कितीतरी प्रकारचे प्राणी राहतात. पशु पक्षी जंगलामध्ये राहतात, जंगलामध्येच वाढतात, जंगलात जन्माला येतात, जंगल त्यांचं रक्षण करतं, जंगलामध्येच खायला भेटतं.
भयानक मोठा जंगल होता आणि त्या जंगलामध्ये सर्व प्रकारचे पशु पक्षी राहतात. मग एक बार काय झालं, त्या जंगलाला आग लागली आणि ती आग लागली म्हणून त्या जंगलातले सर्व पशु पक्षी जीव वाचवण्यासाठी पळायला लागले. उपकाराची